धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, बालाजी स्वीटला केले सील। अन्न व औषध प्रशासनाने देवपूर भागात प्रसिद्ध बालाजी स्वीट्सला सील ठोकले, तर महात्माजी स्वीट्सच्या संचालकाला तंबी देण्यात आली आहे। या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे। धुळ्यातील देवपूर भागात दत्त मंदिर परिसरात असलेल्या यस बालाजी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान सुरू असताना अचानक अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली। या धाडीत पथकाला दुकानात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली। बऱ्याच खाद्यपदार्थांवर माशा घोंगावत होत्या, तसेच स्वच्छतेच्या इतर निकषांचीही या ठिकाणी पायमल्ली झालेली दिसून आली। बालाजी स्वीट्सकडून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे उल्लंघन होत असल्याने पथकाने थेट दुकानाला सील ठोकण्याची कारवाई केली, तसेच संचालकाला व्यवसाय करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। यापूर्वीही बालाजी स्वीट बदनाम झाले आहे। साक्री रोडवरील बालाजी स्वीट्सच्या दुकानातील समोशात चक्क झुरळ आढळून आले होते। आता दत्त मंदिर परिसरातील बालाजी स्वीट्स कारवाईमुळे चर्चेत आले आहे, तर याच दुकानापासून काही अंतरावर असलेल्या महात्माजी स्वीट्स येथेही पथकाने तपासणी केली। या ठिकाणी काही त्रुटी आढळल्याने संचालकाला नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईमुळे काही दुकानदारांनी मोठा धसका घेतला असून काही जणांनी कारवाईपासून वाचवण्यासाठी आपले शटर डाऊन केले। येणाऱ्या काळात आणखी छापेमारी होण्याचे संकेत एफडीएफकडून मिळाले आहेत। सदर कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त गो व्ही माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद राऊत, मंगेश भावसार यांनी केली आहे। नंदवैभव न्यूजसाठी गोकुळ देवरे, धुळे।